नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. विधानसभेसाठी आज राज्यात मतदान होत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रायगड सिद्धी येथील मराठी शाळेतील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा अधिकार बजावला. महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करायचं असेल तर चारित्र्य संपन्न लोकांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे. त्यांना जनतेनं निवडून दिलं पाहिजे. पैसा घेऊन मतदान करणं चुकीचं आहे. पैसे घेऊन मतदान केल्यामुळे लोकशाही धोक्यात येऊ शकते, असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहमदनगर. मी नेहमी सांगत आलो, जागरूक मतदार हा लोकशाहीचा आधार आहे. जेवढा मतदार जागरूक होईल तेवढा लोकशाही मजबूत होईल. आज मी ऐकतो, वाचतो, पाहतो, काही ठिकाणी पैसे घेऊन मतदान. अरे मतदान मत देत आहे, पैसे घेतात, मत देत आहे. ही पद्धती नाही. चारित्र्य, ज्यांनी मत द्यायचं त्याने आपले आचार शुद्ध ठेवले पाहिजे, विचार शुद्ध ठेवले पाहिजे, जीवन निष्कलंक ठेवले पाहिजे, जीवनात थोडा त्याग केला पाहिजे, अपमान पचवण्याची शक्ती ठेवली पाहिजे. मतदान म्हणजे फक्त मत देऊन मोकळं व्हायचं नाही. मत दिल्यानंतर तर ही निवडणूक चालली आमदारांची आहे. एका तालुक्याचा आमदार तो कसा असावा, तो आमदार कसा असावा हे ठरवण्याची निवडणूक आहे. त्याने त्याचे आचार शुद्ध ठेवले पाहिजे, विचार शुद्ध असले पाहिजे, जीवन निष्कलंक असले पाहिजे, जीवनात त्याग केला पाहिजे, अपमान गळायची शक्ती असते पाहिजे. असे जे माणसं दिसतात, उमेदवाराने अशाच मतदारांना मत दिलं पाहिजे. मग देश बदलेल. आता एक तालुक्याचं मतदार आहे आणि सगळ्या महाराष्ट्रात आता मतदान चालू आहे. महाराष्ट्रामध्ये बदल करायचा असेल तर उमेदवार चारित्र्यशील असला पाहिजे. चारित्र्यशील उमेदवार. पैसे घेऊन मत द्यायचे हा दोष आहे. त्याच्यामुळं लोकशाहीला धोका निर्माण होईल. लोकशाही पैसे घेऊन मतदान केलं आणि मतदाराने पैसे घेऊन मतदान केलं तर या लोकशाहीला धोका होईल.